नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म चव सातारी या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आज आपण करणार आहोत सातारचा झणझणीत मिरची खरडा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा वाटी ओले शेंगदाणे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुरेसा लसूण, अर्धा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ. तर पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. हे शेंगदाणे ओले असल्याने मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. तुमच्याकडे जर ओले शेंगदाणे नसतील तर तुम्ही साधे शेंगदाणे वापरू शकता. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. हे आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात आणि थोडे थंड करूयात. भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे. थोडंसं जाडसरच कूट करायचे. हे कूट तयार आहे. आता आपण ते काढून घेऊयात. आता गरम तव्यामध्ये ज्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या अर्ध्या तोडून टाकायचेत. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्या चांगल्या भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पाव वाटी लसूण टाकायचा आहे. अर्धा चमचा जिरे आणि हे सगळं मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर तवा खाली उतरून घेऊयात. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि तांब्याने चांगलं खरडून घ्यायचे. ठेचून करण्यापेक्षा किंवा मिक्सरला बारीक करण्यापेक्षा खरडून केलेल्या खरड्याची चव चांगलीच लागते. हे मिश्रण आता चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला खरडा चांगला बारीक झालेला आहे. बारीक खरडलेल्या मिरच्या पुन्हा गॅसवरती ठेवायचे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे कूट टाकूया. थोडी कोथिंबीर आणि 2 चमचे तेल टाकून ते पुन्हा एकदा परतून घ्यायचे. तुम्ही तुमच्या मिरचीच्या तिखटाप्रमाणे कुठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हा खरडा तुम्ही अगदी तडतडीत करू शकता. मला मात्र साधारण ओलसरच आवडतो म्हणून मी तसाच ठेवला आहे. हा आपला खरडा तयार आहे. तो आता काढून घेऊ. हा आपला सातारचा झणझणीत मिरची खरडा तयार झालेला आहे. वा वा, बघूनच तोंडाला पाणी सुटते. हा खरडा तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता. सोबत हाताने फोडलेला ओला कांदा तर मग काय बोलायलाच नको. तर मंडळी, तुम्हाला हा सातारचा झणझणीत मिरची खरडा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या स्वाद ब्रह्म चव सातारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.